आपण लंच बॉक्स आयडिया सिरीज सुरू केलेली आहे आणि आजचा हा जो टिफिनचा प्रकार आहे तो राईसमधला आहे। तर खूप टेस्टी हेल्दी हा राईसचा प्रकार तयार होतो। मशरूम फ्राईड राईस खूप कमी साहित्यात होतो, पण हेल्दी प्रकार आहे, त्यामुळे तुम्ही मुलांना बिंदास देऊ शकता। तर इथं एका कढईमध्ये मी पाणी घेतले, 2 वाट्या इथं मी तांदूळ 15 ते 20 मिनिटं भिजत घातले होते पाण्यामध्ये फक्त। यामुळे आपला जो तांदूळ आहे तो व्यवस्थित शिजला जातो आणि सुट्टा होतो। सोबत मी 4 वाट्या पाणी घेतले, त्यामध्ये मीठ घालायचं, चवीपेक्षा थोडंसं जास्त घालायचं, कारण पाण्याचं प्रमाण जास्त आहे, तांदळाचं प्रमाण कमी आहे। थोडंसं तेल घातले, तेलामुळे आपला भात असा चकाकीदार होतो, सोबत मोकळा होतो। तर हा राईस जो आहे तो आपल्याला 95% शिजवून घ्यायचा आहे। जास्तही असा गिर करायचा नाही, कारण ती प्रत्येक शीत जी आहे ती तांदळाची दिसली पाहिजे। एक छान उकळी काढून घ्यायची आणि मध्यम गॅसवर हा राईस आपण शिजवून घ्यायचा आहे। तर ही राईस शिजवण्याची खूप छान पद्धत आहे। बिर्याणी करायची असो किंवा चायनीजचा कोणताही पदार्थ करायचा असो, तुम्ही या पद्धतीने राईस शिजवून घ्यायचा आहे। आता आपला हा भात शिजलेला आहे, आपण पाणी आणि भात वेगवेगळे करून घेणार आहोत। सोबतच आपण आता त्याच कढईमध्ये राईस बनवणार आहोत। तर इथं मी पावशरला थोडेसे जास्त मशरूम आहेत ते कट करून घेतलेत, ते स्वच्छ कसे करायचे ते सुद्धा मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन। आता कढईमध्ये तेल घ्यायचं, तर तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी किंवा जास्त ठेवायचे। सोबत मी इथं काही भाज्या घेतले, शिमला मिरची आहे, फरसबी आहे, गाजर आहे, आणखी जर तुमच्याकडे लाल शिमला मिरची असेल तर ती घालायची आहे। तर भाज्या आपण आपल्या आवडीनुसार घालायच्या, सोबत कांद्याची पात जी असते ती सुद्धा आहे। आता आपण तेल गरम झाल्यानंतर 1 चमचाभर बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचाभर बारीक चिरलेलं आलं ते तेलामध्ये घातलंय। थोडंसं 2 ते 3 मिनिटं आपण हे परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला, सोबत जे कांद्याची पात असते त्याच्यामागे जे व्हाईट असतं ते सुद्धा मी घातलेलं आहे आणि सर्व छान असं हे परतून घ्यायचं। तर हा चायनीजचा प्रकार आहे, त्यामुळे आपण भाज्या ओव्हरकुक नाही करणार आहोत। सोबतच मी मशरूम त्यामध्ये घातले आणि सर्व मी व्यवस्थित परतून घेते। आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते। आता यामध्ये शिमला मिर्च, फरसबी आणि कांद्याची पात जी बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची। थोडीशी त्यामधली पात मी डेकोरेशनसाठी ठेवते आणि हे सर्व मिक्स करून घेते। 2-1 मिनिटं ह्या सर्व भाज्या आपण व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। चायनीजमधल्या भाज्या ह्या ओव्हरकुक नसतात, दातामध्ये त्या भाज्यांचा क्रंच आला पाहिजे। आता आपण यामध्ये 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचाला थोडंसं कमी घालायचं आहे, आणि टमॅटो सॉस, असे तिन्ही सॉस यामध्ये आपण घालायचे आहेत। सोया सॉस मी अर्धा चमचा घातलेला आहे। डार्क सोया सॉस असेल तर अर्धा चमचा वापरायचा आहे, कारण खूप मग त्याचा फ्लेवर भातामध्ये उतरतो। त्यानंतर जो शिजलेला राईस आहे तो घालायचा आणि हे सर्व 1 मिनिटभर छान असं मंद गॅसवरती परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी लोच ठेवलेली आहे। पुन्हा एकदा सांगते, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा टमॅटो सॉस आणि अर्धा चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण हा राईस जो आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। तर वरून इथं अर्धा लिंबू पिळलेला आहे। जर तुमच्याकडं विनेगर असेल तर विनेगर वापरायचं, पण शक्यतो माझा असा हेतू असतो की नॅचरल गोष्टीच वापराव्या, कारण लिंबू आणि व्हिनेगर सेमच काम करतं। तर वरून कोथिंबीर भरभरली आणि फ्राय राईस तयार झाला।